आणि आता महाफास्ट 100 मधून घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा। राज ठाकरेंना निमंत्रण कारण ते व्हीव्हीआयपी। उद्धव ठाकरे केवळ पहिल्या टर्मचे आमदार। भाजप नेते गिरीश महाजन यांचं वक्तव्य। जितक्या जागा शिंदे गटाला तितक्याच जागा आम्हाला हव्यात। अजित पवार गटाची मागणी, सूत्रांची माहिती। जितक्या जागा शिंदे गटाला मिळतील तितक्याच जागा अजित पवार गटाला मिळाव्यात। समान जागा वाटपाची आमची भूमिका, भुजबळांचं वक्तव्य। मुंबईतील लोकांनी आमचं सर्वांचं स्वागत केलं पाहिजे। मुंबईत आल्यानं त्यांचे हाल झाले तरी त्यांनी साथ द्यावी, जरांगेंची मुंबईकरांना आवाहन। जरांगे पाटलांना मुंबईत यायची गरज पडणार नाही, त्याआधी परमनंट आरक्षण मिळणार। आरक्षणासाठी जलद गतीनं काम सध्या सुरू असल्याचं गिरीश महाजनांचं वक्तव्य। राज्य सरकारला 1 तासही वाढवून दिलेला नाही। 20 जानेवारीपर्यंत शेतीची कामं पूर्ण करण्यासाठी वेळ घेतलाय। शेतीची कामं आटोपून आम्ही मुंबईकडे निघणार, जरांगेंचं वक्तव्य। लोकसभेसाठी आमचं 6 जागांवर लक्ष केंद्रित। हातकणंगले, कोल्हापूर, सांगली, माढा, बुलढाणा, परभणी या जागा लढवणार। आम्हाला महायुती आणि महाआघाडीचा देखील अनुभव वाईट आहे, राजू शेट्टींची माहिती। खासगीत झालेली चर्चा सार्वजनिक करायची नसते, अजित पवारांच्या राजीनाम्याच्या वक्तव्यानंतर अमोल कोल्हेंचं वक्तव्य। तर बात निकली है तो दूर तक जाएगी, कोल्हेंचा दादांना इशारा। खासदार अमोल कोल्हेंच्या मतदारसंघात अजित पवारांकडून पाहणी। काल कोल्हेंना खुलं चॅलेंज दिल्यानंतर आज दादांकडून विकास कामांची पाहणी। आमदार चेतन तुपे पाहणी दौऱ्यात उपस्थित। कोल्हेंना दिलेल्या आव्हानाचा आणि आजच्या दौऱ्याचा संबंध नाही, आजचा दौरा पूर्वनियोजित होता, अजित पवारांचं हे स्पष्टीकरण। शिरूर लोकसभा जिंकून दाखवणार हे फायनल, दादांचं चॅलेंज। खासदार अमोल कोल्हेंनी घेतली शरद पवारांची भेट। अजितदादांच्या आव्हानानंतर घेतली भेट। उद्यापासून जुन्नरमध्ये अमोल कोल्हे आणि सुप्रिया सुळे शेतकरी आक्रोश मोर्चा काढणार। राजकीय भूमिका बदलल्यानं अजित पवारांची माझ्यावर टीका। अजित पवारांना स्वतः भेटून त्यांचं मत समजून घेणार, अमोल कोल्हेंचं वक्तव्य। आम्हाला चेहऱ्याची गरज नाही, आमच्याकडे राहुल गांधी, प्रियंका गांधी, उद्धव ठाकरे, खरगे असे अनेक चेहरे। राऊतांचा फडणवीस आणि अजित पवारांवर पलटवार। वंचितला सोबत घेण्याबाबत मी व्यक्तिगतरित्या सकारात्मक। 29 डिसेंबरच्या बैठकीत वंचितबाबत चर्चा होणार, अशोक चव्हाणांचं वक्तव्य। बाबरीचा घुमट कोसळताच पळून गेलेले आम्हाला कसलं आव्हान देतात, 2024ला कुणाचं हिंदुत्व आहे ते कळेल, राऊतांची टीका। भाजपचे पोस्टर लोकांच्या भावना दुखावणारे। मोदी रामाला बोट धरून मंदिरात नेत असल्याच्या पोस्टरवरून राऊतांची टीका। तर मोदी विष्णूचे 13वे अवतार, राऊतांचा टोला। मी एकटा नाही, माझ्यासोबत अनेक नेते आणि आमदार। माझ्यासोबत असलेले आमदार आणि नेते सध्या बोलत नाहीत, वेळ आल्यावर ते बोलतील, भुजबळांचं वक्तव्य। प्रताप पाटील चिखलीकरांची स्वतःची जागा डळमळीत म्हणून ते माझ्याबद्दल संभ्रम निर्माण करतायत। प्रताप पाटील चिखलीकरांच्या दाव्यानंतर अशोक चव्हाणांचं उत्तर। यवतमाळमध्ये मागच्या 48 तासात 6 शेतकऱ्यांच्या आत्महत्या, राज्य सरकारकडून फक्त घोषणा। विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची राज्य सरकारवर टीका। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना जपानच्या कोयासान युनिव्हर्सिटीकडून मानद डॉक्टरेट पदवी। आज मुंबई विद्यापीठात डॉक्टरेट पदवीनं सन्मानित करणार। उद्या पुण्यात राज्य मागासवर्गीय आयोगाची बैठक। बैठकीत महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होणार। गोखले इन्स्टिट्यूटच्या सॉफ्टवेअरचा आढावा घेणार। नवीन अध्यक्ष सुनील शुक्रे यांच्या अध्यक्षतेत ही दुसरी बैठक। एकमेकांवरच्या टीकेला फुलस्टॉप द्या। छगन भुजबळांवरील टीकेवरून गिरीश महाजनांचं जरांगेंना आवाहन। दोघांमधली टीकांची झोड थांबली पाहिजे, महाजनांचं वक्तव्य। सुनील देवधर यांची पुणे लोकसभेसाठी जोरदार तयारी। भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांची घेतली बैठक। येत्या 2 महिन्यात पुण्यात शक्ती प्रदर्शन करणार। सुनील देवधर लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक। मागासवर्ग आयोगानं ओबीसीतील जातींचा सर्व्हे केला तर कोर्टात जाणार। ओबीसीतून मराठा आरक्षण देण्यास विरोधच, बबनराव तायवाडेंचा इशारा। नागपुरातील काँग्रेसच्या महारॅलीच्या पूर्वतयारीनिमित्त वर्ध्यात काँग्रेसची आढावा बैठक। महारॅलीचे प्रभारी बीएम संदीप, रणजित कांबळे, शैलेश अग्रवालांसह प्रमुखांची उपस्थिती। रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये शिंदेगडाच्या शाखेचं उद्घाटन। उद्योगमंत्री उदय सामंतांच्या हस्ते शाखेचं उद्घाटन। कोरेगाव भीमा परिसरात जाहीर सभा घेण्यास पोलिसांकडून परवानगी नाही। 31 डिसेंबर आणि 1 जानेवारीला सभा घेता येणार नाही। कायदा सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस प्रशासनाचा हा निर्णय।
कर्जत जामखेडच्या MIDCच्या नवीन सर्व्हेवरून राजकारण तापलं. भाजप आमदार राम शिंदे आणि आमदार रोहित पवार यांच्यात वाद. ॲडव्होकेट शशिकांत सावंतांनी घेतलंय मराठा आंदोलनकर्त्यांचं मोफत वकीलपत्र. बघायची भूमिका घेणाऱ्या तरुणांना पोलिसांनी आरोपी केल्याचं सावंत यांचं वक्तव्य. शनी शिंगणापूर येथील देवस्थानच्या कर्मचाऱ्यांचा संप तुर्तास मागे. 4 जानेवारीपर्यंत संप मागे. कामगार युनियनच्या अध्यक्षांची माहिती. लाल बावटा संघटनेच्या अध्यक्षांसोबत बैठकीनंतर संप तुर्तास मागे. मुंबईच्या वरळी नाका येथे इमारतीबाहेर नाताळ निमित्तानं आगळावेगळा उपक्रम. राजकीय भस्मासुराचा पुतळा लावून राजकारण योग्य की अयोग्य विचारण्यात आलाय प्रश्न. अभिप्राय नोंदवण्यासाठी 2 फलक तयार. अयोध्येतील श्रीराम मंदिराचं काम युद्धपातळीवर सुरू. प्रशासनाकडून कामाचा घेतला जातोय 24 तास आढावा. जुन्या मंदिरात श्रीरामाचं दर्शन घेण्यासाठी आतापासूनच भाविकांची मोठी गर्दी. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पालघरमधील समुद्र किनाऱ्यांवर पर्यटकांची मोठी गर्दी. पालघरमधील केळवे, चिंचणी, डहाणू, बोर्डी या समुद्र किनाऱ्यांवर विविध ठिकाणाहून पर्यटक दाखल. परभणी जिल्ह्यातील 38 शाळांमधील 154 शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सेवा समितीचे आदेश. बोगस शिक्षक भरतीच्या प्रकारानंतर दोषींवर कारवाईचे आदेश. बीडमधील परळीच्या रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी सतत गैरहजर. आरोग्य विभागातील वरिष्ठांनी तात्काळ यावर कारवाई करावी. शिंदेगडाची मागणी. पुण्यात कोयता गँग पुन्हा सक्रिय. एरवडा परिसरात 20 ते 25 वाहनांची तोडफोड. दहशत माजवण्यासाठीच कोयत्यानं गाड्या फोडल्याचं समोर. हिंगोलीत मांजाच्या दुकानावर छापा. नायलॉन मांजाचे 60 रोल जप्त. तिघांवर गुन्हा दाखल. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. अयोध्येच्या तात्पुरत्या मंदिरात दर्शन पूजा 20 जानेवारीपासून बंद. मात्र तात्पुरत्या मंदिरात पूजा सुरू राहणार. राम मंदिर सोहळ्यासाठी अयोध्येत जय्यत तयारी सुरू. म्हाडा कोकण मंडळाची सोडत रखडली. सप्टेंबरमधल्या लॉटरीच्या सोडतीची तारीख 2 वेळा बदलली. सोडतीची नवीन तारीख अद्याप जाहीर नाही. अर्जदारांमध्ये नाराजी. सोडतीसाठी 24,000 अर्ज. म्हाडाच्या कोकण मंडळाचा ढिम्म कारभार. मे महिन्यामधील लॉटरीच्या प्रतीक्षा यादीतील विजेत्यांची प्रक्रिया अजून सुरू नाही. मुंबई मंडळाकडून प्रत्यक्ष यादीतील विजेत्यांना घरं मिळाली, पण कोकण मंडळ सुस्त असल्याची अर्जदारांची तक्रार आहे. नागपुरातील हवेचा गुणवत्ता निर्देशांक 346च्या वर. बांधकाम वाहनांच्या धुरामुळे प्रदूषणात वाढ. कृषी मंत्रालयामार्फत शेत शिवारामध्ये माती सर्वेक्षणाला सुरुवात. 89 गावातील 150 ठिकाणचे मातीचे नमुने तपासणीला. साताऱ्यातील दहिवडी गोंदवले रस्त्यावर 4 चाकी गाडीनं घेतला अचानक पेट. लग्न समारंभासाठी सजवून आणलेल्या उभ्या इर्टिगा कारनं पेट घेतल्यानं गाडीचं मोठं नुकसान झालंय. बुलढाण्यात भंगार बसेसमुळे एसटीचा प्रवास झालाय असुरक्षित. धावत्या बसचं ॲक्सल तुटून अपघात. सुदैवानं सर्व प्रवासी सुखरूप असल्याची माहिती. अहमदनगरहून संगमनेरकडे जाणाऱ्या एसटी महामंडळाची बस उलटली. बसचं ॲक्सल तुटल्यानं बसचा अपघात. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. सिंधुदुर्गाच्या अंगणेवाडीमधील भराडी देवीचं मंदिर आजपासून 3 दिवस बंद. धार्मिक विधीच्या कारणास्तव मंदिर दर्शनासाठी बंद. गोंदियातील शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 20,000 बोनस जाहीर. सातबाराची नोंदणी असलेल्या शेतकऱ्यांना बोनस मिळणार. शेतकऱ्यांना ऑनलाईन नोंदणी करण्याचं आवाहन आहे. लातूर जवळच्या रामेगाव इथं 6वी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद संपन्न. जपानचे भंतू जुन्सई तेसरावा यांची धम्म परिषदेला उपस्थिती. आजपासून 6 जानेवारीपर्यंत सांगली मिराज दरम्यान रेल्वे रूळ दुरुस्तीचं काम. यामुळे गोंदिया कोल्हापूर महाराष्ट्र एक्सप्रेस पुण्यापर्यंत धावणार. जळगावच्या तापी नदीवरील बंधारा 2 महिन्यांपासून फुटलेला. लाखो लिटर पाण्याची गळती. बंधारा दुरुस्तीची मागणी. भंडाऱ्यात भाजप युवा मोर्चाच्या प्रदेश सचिवांच्या अध्यक्षतेत बैठक. कार्यकर्त्यांसोबत विविध विषयांवर चर्चा करत मार्गदर्शन. आगामी उपक्रमांची देखील यावेळेला माहिती देण्यात आली आहे. खासदार सुप्रिया सुळे दत्ताच्या चरणी लीन. जेजुरीत सुळेंनी घेतलंय दत्ताचं दर्शन. सांगलीच्या मिरजेत अयोध्येच्या राम मंदिराची भव्य प्रतिकृती साकारली जाणार. भूमिपूजन सोहळा संपन्न. दत्त जयंती निमित्त शिर्डीत आज भाविकांची मांदियाळी. साई मंदिरासह दत्त मंदिर, गुरुस्थान, गुरुद्वारा तसंच
चावडी मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली। कोल्हापूरच्या श्री क्षेत्र नृसिंहवाडीमध्ये दत्त जयंतीचा उत्साह, दत्त दर्शनासाठी हजारो भाविकांची गर्दी।